आजीची जादुई गोष्ट. खूप वर्षापूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सोनापूर नावाच्या छोट्याशा गावात आजी लक्ष्मीबाई राहायची. तिथे तिचे पांढरे केस, कपाळावर कुंकू आणि डोळ्यात नेहमीच एक गुढ चमक असायची. गावातले सगळे तिला जादुई आजी म्हणायचे, कारण आजीकडे एक वेगळी शक्ती होती. ती माणसाच्या मनातलं दुःख ओळखायची. दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली गावाची मुलं गोळा व्हायची आणि म्हणायची, आजी आज जादूची गोष्ट सांग ना. आजी हसून म्हणायची, अरे बाबा, जादू काठीमध्ये नसते, ती मनात असते. एके दिवशी गावात मोठी अडचण आली. गावातल्या सोन्याचा तलाव, ज्यामुळे सगळी शेती हिरवीगार राहायची, तो अचानक आटायला लागला. शेतकरी चिंतेत पडले. जनावरांना पाणी मिळण्यास झाले. सगळे गावकरी राजाकडे गेले, पण राजालाही उपाय सापडले नव्हते. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं, आपण आजीकडे जाऊया. आजी लक्ष्मीबाईंनी सगळे ऐकून घेतले आणि म्हणाल्या, तलाव आटत नाही, माणसाची मने आटली आहेत. त्या रात्री आजीने आपली जुनी जादुई पिशवी उघडली. त्यात सोने नव्हते, मंत्राची पुस्तके नव्हते, तर होती करुणा, प्रामाणिकपणा आणि एक छोटा घंटा. आजीने त्या घंट्याला वाजवलं आणि गावकऱ्यांना बोलावलं. ती म्हणाली, उद्या सूर्योदयाच्या आत सगळ्यांनी तलावाजवळ यायचं, पण ही एक अट आहे, कोणतेही स्वार्थी विचार घेऊन येऊ नये. दुसऱ्या दिवशी सगळे गावकरी आले. आजींनी प्रत्येकाला एक काम दिले. कोणी तलाव साफ केला, कोणी झाडं लावले, कोणी पाण्याची वाट मोकळी केली. सगळे मनापासून काम करत होते आणि अचानक तलावातून पाणी उफाळून आले. पाणी स्वच्छ, गार आणि चमकदार होतं. राजा आजीकडे येऊन म्हणाला, आजी, ही जादू कशी केलीस? आजी हसली आणि म्हणाली, ही जादू नाही रे राजा, ही एकतेची शक्ती आहे. त्या दिवसापासून सोनापूर गावात पुन्हा हिरवगार झाले. आजी लक्ष्मीबाई मात्र एक दिवशी शांतपणे निघून गेली. पण लोक म्हणतात, जिथे प्रेम, मदत आणि विश्वास असतो, तिथेच आजीची जादू आजही जिवंत आहे. आणि म्हणूनच आजही संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली बसलेली मुलं कुजबुजतात. आजी, आज तुझी गोष्ट कधीच संपत नाही. जर कहाणी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन कहाणीमध्ये.